नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता ह्या प्रकरणामधील सराव संच 1.2 बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. आता किरण हा जो PM आहे हा QPR चा जर दुभाजक असेल तर ह्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू आणि ह्या कोनाच्या ज्या दुभागले गेलेल्या कोनासमोरच्या बाजू यांचं जर प्रमाण आपण एकसारखं दाखवलं तर ह्यामध्ये कोन दुभाजक आहे असं आपल्याला व्यत्यासानुसार दाखवता येईल. मग आता हा व्यत्यास प्रमेय वापरण्यासाठी पहिल्यांदा ह्या बाजूंचं प्रमाण काढावं लागेल. आता ते प्रमाण कसं काढायचं हे लक्षात आलं पाहिजे. QPR चा दुभाजक असणाऱ्या बाजू म्हणजे तुम्हाला प्रमाण घेताना ह्या पद्धतीने जावं लागेल. म्हणजे इथे PQ छेद PR ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जर ह्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू आपण अशा घेतल्या तर इथूनच परत तुम्हाला या बाजूने जायचं आहे. तर ही स्टेप लक्षात ठेवा. तर कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू तर इथून सुरुवात केल्यानंतर पुन्हा ह्याच बाजूने असं तुम्हाला जायचं. असं उलट जर गेला तर मग त्याचं प्रमाण चुकेल. उत्तर आता आपल्याला ह्या बाजूंचं कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू म्हणजे PQ छेद PR. आता याचं प्रमाण काढण्यासाठी त्यांच्या बाजूंची किमती त्यात टाकूया. तर PQ ही 7 दिलेली आहे आणि ही 3 दिलेली आहे. आता यामध्ये काही भाग जात नाही, त्याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू. तर इथे Q पासून सुरुवात केली तर पुन्हा तुम्हाला असंच जायचं आहे. तर इथे QM छेद MR. तर QM ही 3.5 आहे आणि MR ही 1.5 आहे. आता याचंच पुढे तुम्ही केलं तर दशांश चिन्ह दोघांमध्ये आहे. तर दोघांचे दशांश पॉईंट किंवा दशांश स्थळ पुढे सरकवले तर एक एक घर जाणार आहेत. तर इथे दोघांचे आपण सरकूया. तर इथे 35/15 म्हणजे याचा दशांश स्थळ आपण काढून टाकला, याचा दशांश स्थळ. मग आता इथं भाग देऊया आपण. 5 त्रिक 15 आणि 5 7 35 म्हणजे इथे 7/3 या पद्धतीने विधान क्रमांक 2 होईल. आता विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 यामध्ये या बाजूंचं प्रमाण सारखं आहे म्हणून इथे लिहूया PQ छेद PR बरोबर QM छेद MR. या दोघांचं प्रमाण सारखं आहे, ते 7/3 आलेलं आहे. तर इथं म्हणा विधान 1, 2 वरून. आता ह्या बाजूंचं जर प्रमाण कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू आणि त्या कोनासमोरच्या बाजू यांचं प्रमाण जर सारखं आलं तर इथे म्हणावं लागेल त्रिकोण कोन दुभाजक प्रमेयाच्या व्यत्यास गुणधर्म. तर मग काय आहे तर इथे हा किरण PM जो आहे तो कोन QPR चा दुभाजक आहे. जर हे प्रमाण सारखं नाही आलं तर हा दुभाजक होणार नाही. इथं म्हणूया म्हणून किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे.
जर प्रमाण सारखं नाही आलं तर दुभाजक नाही असं म्हणा, आणि प्रमाण सारखं आलं तर दुभाजक आहे. दुसरं आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक आहे का हे चेक करायचं आहे. त्यासाठी ह्या कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंचं प्रमाण काढण्यासाठी ही स्टेप लक्षात ठेवा. तर आरपासून सुरुवात केली या कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू, तर इथं आरपासून पुन्हा असंच यावं लागेल तुम्हाला. तर ही स्टेप लक्षात ठेवा. तर ह्या बाजूंचं आपण प्रमाण काढूया. तर इथं म्हणूया उत्तर. तर आपल्याला या कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू पी आर छेद पी क्यू यांचं प्रमाण काढूया, यांच्या किमती याच्यामध्ये टाकूया. तर पी आर ही 7 दिलेली आहे आणि पी क्यू ही 10 दिलेली आहे. यांचा काही भाग जात नाही म्हणून इथे आपण याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता ह्या कोणासमोरच्या बाजू, तर तुम्हाला येताना इथे प्रमाण घेताना याच पद्धतीने इथं आरपासून सुरुवात केली होती, तर असंच तुम्हाला पुन्हा खाली यावं लागेल. तर आर एम छेद एम क्यू. तर इथे आर एम जे आहे ती 6 आहे आणि एम क्यू ही 8 आहे. इथे भाग जातो, इथे बे त्रिक 6 बे चौक 8, इथे 3/4. आता विधान 1 आणि 2 यांचं जर आपण निरीक्षण केलं तर असं दिसेल की ह्या दोघांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. म्हणून इथं म्हणूया पी आर छेद पी क्यू बरोबर आर एम छेद एम क्यू. यांचं प्रमाण सारखं नाही म्हणून इथं विधान 1 व 2 वरून, 1 आणि 2 वरून यांचं प्रमाण सारखं नाही म्हणून इथे आपल्याला त्रिकोण कोण दुभाजक प्रमेयाच्या व्यत्यय गुणधर्म नुसार म्हणूया. तर ही पी एम आहे, किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक नाही. आता हे प्रमाण जर सारखं आलं असतं तर दुभाजक असता, पण इथं प्रमाण सारखं नाही म्हणून दुभाजक नाही. तिसरं आहे, यामध्ये आपल्याला हा किरण पी एम हा क्यू पी आर चा दुभाजक आहे का हे चेक करायचं आहे. तर असेल तर ह्या कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू, जर आपण इथे क्यू पासून असं कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंकडे आलो तर ह्याच क्यू पासून पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे, असं जाऊ नका. तर इथं क्यू पासून कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू आल्या तर ह्या वरून खाली या. तर इथं उत्तर पी क्यू छेद पी आर. तर पी क्यू 9 आहे आणि पी आर 10 आहे. यांचा काही भाग जात नाही म्हणून इथे विधान क्रमांक 1 म्हणूया. आता या पी क्यू आणि पी आर, तर क्यू पासून घेतलं होतं तर तसंच खाली आहे आता. तर इथे क्यू एम आणि एम आर. तर क्यू एम ही 3.6 आहे आणि एम आर ही 4 आहे. आता यामध्ये वरच्या अंशाला दशांशस्थळ आहे, खालच्याला नाही. मग हा जर दशांशस्थळ आपण पुढे सरकवला तर याच्यात नसल्यामुळे याच्यात 0 यायचं आहे. मग इथे 36/40 असं करा. मग आता इथे 4 ने भाग जाईल, 4 9
36, 4 एके 4, 4 0 0 म्हणजे 9/10. अशा प्रकारे विधान क्रमांक 2 भेटलं. आता विधान 1 आणि 2 चा विचार केला तर PQ/PR बरोबर QM/MR. तर यांचं प्रमाण 9/10 असं आहे. तर इथं म्हणूया विधान 1 आणि 2 वरून. मग आता हे जर प्रमाण सारखं आलं तर इथं आपल्याला म्हणता येईल त्रिकोण, कोन, दुभाजक, प्रमेयाच्या व्यत्यास गुणधर्मानुसार म्हणूया. जर हे प्रमाण सारखं आलं तर आपल्याला किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. जर प्रमाण सारखं नाही आलं तर नाही म्हणायचं. प्रश्न दुसरा आहे, जर त्रिकोण PQR, या PQR मध्ये PM 15 आहे, PQ 25 आहे, PR 20 आहे, NR 8, तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा. आता समांतर जर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास प्रमेय वापरावं लागेल. ही PM जी आहे ती 15 आहे आणि PQ ही पूर्ण PQ 25 आहे. तर पूर्ण जर असेल तर आपल्याला ही काढावं लागेल. PR ही 20 आहे, PR ही पूर्ण, आणि NR ही NR जी आहे ती 8 आहे. आता ही पूर्ण दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला पहिल्यांदा ह्या पहिल्या बाजू काढावं लागेल PN आणि MQ. तर त्या कशा काढायच्या? तर त्यासाठी इथे म्हणूया उत्तर. तर आपल्याला पहिल्यांदा दरम्यानता वापरावं लागेल. इथे हा P-N-R. तर P-N-R हे जर प्रमाण पाहिलं आपण तर इथे पहिल्यांदा P-N-R ह्या एका रेषेमध्ये बिंदू आहेत. तर आपल्याला PR बरोबर 20 आणि NR बरोबर 8 अशी दिलेली आहे. तर आपण दरम्यानता संबंध वापरूया आपण. तर इथे या P आणि R च्या दरम्यान N आहे. इथे PR पूर्ण जी बाजू आहे ती PN अधिक NR अशी होईल. मग याच्यामध्ये PR ही 20 दिलेली आहे, PN आपल्याला पाहिजे आहे अधिक NR 8 आहे. मग 20 वजा 8 बरोबर PN. म्हणून PN ही बाजू तुम्हाला 20 मधून 8 गेल्यानंतर 12 अशी मिळेल. आता PN ही काही काढायची नाही, पण ही काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता पुढचा दरम्यानचा संबंध वापरूया आपण. P-M-Q. याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेले आहे? तर PQ दिलेली आहे, ही 25 दिलेली आहे, आणि PM ही 15 दिलेली आहे. आता याच्यामध्ये जर P आणि Q च्या दरम्यान M असेल तर PQ म्हणजे पूर्ण हा रेषाखंड हा PM अधिक MQ या दोघांच्या बेरजे इतका असणार आहे. PQ ही 25 आहे, PM 15 आहे, आणि MQ आपण मिळूया. मग 25 वजा 15 MQ म्हणजे MQ आपल्याला मिळेल 25 मधून 15 गेले तर 10. तर MQ मिळवली आणि PN मिळवली. आपल्याला NM हा RQ ला जर समांतर दाखवायचं असेल तर या बाजूंचं प्रमाण पहिल्यांदा काढावं लागेल.
तर इथं म्हणूया PN छेद NR या बाजूंचं प्रमाण काढण्यासाठी आपल्याला PN आपण काढलेला आहे इथे, तर PN किती काढलेला आहे 12 आणि NR हा 8 आहे. आता इथं भाग दिल्यानंतर 4 दुने 8, 4 त्रिक 12 म्हणजे 3/2 असं आपण विधान क्रमांक 1 बनवूया. तसंच आता या बाजूंचं प्रमाण काढा. तर इथे PM आणि MQ. तर PM आपला आहे 15 आणि MQ आपण मिळवलेला आहे 10. तर यांचा सुद्धा भाग देऊया आपण. 5 दुने 10, 5 त्रिक 15 यांचं सुद्धा प्रमाण 3/2 येईल. त्याला विधान क्रमांक 2 म्हणूया. विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 जर आपण घेतले तर इथं म्हणूया आपण त्रिकोण PQR मध्ये PN छेद NR बरोबर PM छेद MQ यांचं प्रमाण 3/2 आहे. दोघांचे प्रमाण 3/2. इथं विधान 1 आणि 2 वरून. आता ह्या दोन्हींचं प्रमाण सारखं आलं आहे, म्हणजे या NMनी ज्या छेदलेल्या बाजूंचं प्रमाण सारखं आलेलं आहे. मग इथं म्हणावं लागेल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास गुणधर्म. रेख जो आपल्याला विचारला आहे, रेख NM समांतर बाजू RQ आहे. तिसरा आहे त्रिकोण NMP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. जर MN 5, PN 7, MQ 2.5 तर QP काढा. आता इथं कोन दुभाजक आपल्याला दिलेलाच आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला QP काढता येईल. मग आता कोन दुभाजकाचं प्रमेय जे आहे ते काय आहे, तर ह्या कोनाला समाविष्ट, जिथं कोन दुभागला गेला N हा कोन दुभागला गेला आहे, तर ह्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू जर आपण ह्या P पासून सुरुवात केली आणि असं गेलो तर इथे PN छेद MN. मग आता इथं P पासून सुरुवात केलेली आहे तुम्ही, तर इथे सुद्धा तुम्हाला असंच जायचं आहे. जर इथे P पासून सुरुवात केली तर PN छेद MN. मग इथं परत P पासून यायचं आहे, कारण या कोणासमोरच्या बाजू याच पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागेल. तर हा क्रम लक्षात ठेवा. जर हा क्रम चुकला तर तुमचं गणित चुकू शकतं. तर इथे उत्तर म्हणूया. इथे सुरुवातीला काय दिले आहे, त्रिकोण MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. हे आपल्याला दिले पक्ष म्हणूया आपण, किंवा दिले त्रिकोण कोन दुभाजक प्रमेयाच्या गुणधर्म. आता इथे कोन दुभाजक दिलेला आहे, तर इथं कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या गुणधर्मानुसार आपल्याला इथे PN क्रम लक्षात ठेवा, PN छेद MN. मग आता PN, मग P पासून सुरुवात केली तर असंच जावं, तर इथे PQ छेद MQ. तर हा क्रम लक्षात ठेवा. इथे किमती टाका. PN ही 7 आहे, MN
5 आहे. पी क्यू तुम्हाला काढायचे MQ 2.5. आता इथे आपण 2.5 या बाजूला जर आणले तर 7 गुणिले 2.5 छेद 5 पी क्यू. हा पी क्यू एकटाच आहे, तो या बाजूला घेतला तरी चालेल. पी क्यू. आता इथे दशांश चिन्हाने इथे असेल तर भाग द्यायला अडचण येते. मग दशांश चिन्ह जर काढलं तर इथे 7 गुणिले 2.5च्या ऐवजी 25. तर हा दशांश स्थळ एक घर पुढं सरकवला तर इथे एक जर घर पुढं सरकवलं तर खालच्या छेदामध्ये एक शून्य वाढवायचं आहे. तर इथे 50 करायचे. तर इथे 25 एके 25, 25 गुणे 50. मग आता इथे राहिला 7/2. इथे भाग जर आपण अपूर्णांकात द्यायचा असेल तर असा होईल बेक बे, बे त्रिक 6 आणि एक उरला पॉईंट, बे पंचे 10. म्हणजे पी क्यू हा तुमचा 3.5 असा येईल. तर तो काढायला लावला होता. पी क्यू 3.5. चौथा आहे आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून दाखवा की AP छेद PB, AP छेद PB आणि AQ छेद QC. उत्तर इथे रेषा जर समांतर दाखवायचे असतील तर इथे कोन APQ हा एकरूप आहे कोन ABC. इथे याला कारण लिहूया आपण, प्रत्येकी 60 अंश दिले आहेत. आपल्याला जी माहिती पुरवली त्यात 60 अंशाचे कोन दिलेले आहेत. मग जर त्रिकोण ABC मध्ये हे जर कोन सारखे असतील तर रेख PQ ही समांतर होईल बाजू BC. तर ही समांतर का होईल तर समांतर रेषा मधील संगत कोन गुणधर्म. तर वरचे जे कोन आहेत ते संगत कोन आहेत, म्हणून संगत कोन जर एकरूप असतील तर रेषा समांतर होईल किंवा रेख समांतर होईल. तर PQ समांतर बाजू BC आहे. जर त्रिकोणाच्या एका बाजूला ही PQ AB आणि AC ला P आणि Q मध्ये छेदती, ही जर समांतर असेल तर त्यांना प्रमाणात विभागेल. तर इथं AP छेद PB म्हणून AP छेद PB बरोबर AQ छेद QC. तर इथे म्हणूया आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाने. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाने हे सिद्ध होईल. पाचवं उदाहरण आहे समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. जर AP 15 आहे, PD 12 आहे, QC 14 आहे तर BQ काढा. 3 समांतर रेषेच्या आतमध्ये आलेला AP आणि PD. तर असं जर प्रमाण घेतलं तर इथं सुद्धा असंच यावं लागेल. उत्तर म्हणूया आकृती मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. या तिन्ही बाजू समांतर आहे. इथे पक्ष म्हणा किंवा दिलेली माहिती म्हणा दिली आहे. मग इथे गुणधर्म वापरायचा आहे. 3 समांतर रेषांचा अंतर
छेद विभाजन गुणधर्म. तर तो विभाजन कसा आहे तर AP छेद PD आणि BQ छेद QC. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर AP दिलेला आहे तो 15 दिला आहे, PD दिलेला आहे तो 12 दिला आहे आणि QC हा 14 आहे आणि BQ काढायचा आहे. तर ह्या किमती ह्याच्यामध्ये टाका. APच्या जागी APची किंमत 15, PDच्या जागी 12, BQ तुम्हाला काढायचा आहे आणि QC 14 आहे. मग आता हा 14 छेदाला आहे, BQची किंमत काढायची, त्याला एकटाच ठेवूया आपण. 15 गुणिले 14 छेद 12. आता इथे भाग जातोय तेवढा द्या. इथे 3 ने भाग जाईल, 3 चौक 12, 3 5 15. इथे बे 2 4, बे 7 14. आता अंतिम राहिले BQ बरोबर 5 गुणिले 7, 7 5 35 छेद 2. आता भाग जात नाही, मग इथे बेनी भाग द्या. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, त्यावर टुले 5, बे 7 14. मग 15 मधून बे 7 14 गेले तर 1 उरला, बे 5 10. प्रकारे असं जर येत नसेल तर इथं तुम्ही बाजूला बी करू शकता. 35ला 2 ने भागू शकता. तिथं बे 1 बे, 1 उरला, वरून घेतले 5, बे 7 14, 1 उरला, पॉईंट भाग जात नाही मग इथं 0 घेतला, बे 5 10. तर अशा प्रकारे तुम्ही भाग देऊ शकता. अशा प्रकारे आपला 17.5 ही BQची किंमत येईल. तर BQ बरोबर 17.5. तर ही किंमत तुम्हाला 17.5 मिळेल. 6 हे आकृती 1.40 मध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. तर कोन दुभाजकाचं प्रमेय इथं वापरायचे. या उत्तर. तर इथे आकृतीमध्ये त्रिकोण MNP मध्ये कोन MNP चा रेख NQ कोन दुभाजक आहे. इथं आकृतीमध्ये दाखवलंय, त्याला पक्ष म्हणू शकता तुम्ही. तर इथे कोन दुभाजक प्रमेयाचा गुणधर्म. तर ह्या कोन N जो आहे दुभागला गेला आहे. तर इथं कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू, तर इथे MN. ह्या पद्धतीने तुम्हाला MN छेद NP जर असं घेतलं तर इथे M पासून जर सुरुवात केली तर पुन्हा तुम्हाला खाली असंच यायचं आहे. तर MN छेद NP आणि MQ छेद QP. तर हे लक्षात ठेवा. तर आपण घेऊया MN छेद NP बरोबर MQ छेद QP. MN आपल्याला 25 दिलेला आहे आणि इथे काय काय दिलेलं ते इथे बाजूला बी लिहू शकता. MN 25 आहे, NP 40 आहे, MQ हा 14 आहे. तर आपल्याला QP काढायचं आहे. त्याच्यामध्ये MNच्या जागी 25 टाकले, NPच्या जागी 40, MQ 14 आहे आणि QP काढायचा आहे. मग आता QP हा भागिले तो इथे आणूया. तर इथे QP हा 14 तसाच ठेवला आणि 25/40 हे डाव्या बाजूला होते, उजव्या बाजूला जाताना व्यस्त होऊन जातील, म्हणजे 40 वर जातील
आणि 25 खाली येतील. आता इथे भाग जेवढा जातो तेवढा द्या. इथे 5 5 25 पंचाटे 40 5ने भाग दिला. नंतर इथे भाग जात नाही तर इथे म्हणूया QP बरोबर 8 गुणिले 14 चा गुणाकार करा. तर इथे 8 चौक 32, 8 3, 8 1 8 आणि 3 11 छेद 5. मग इथे आपण असा भागाकार केला तरी चालेल किंवा डायरेक्ट भागाकार तुम्हाला येत असेल तर करा. इथे 5 दुने 10, एक उरला, परत 5 दुने 10, इथे 2 उरले, भाग जात नाही, इथे पॉईंट दिला आणि 5 चौक 20. अशा प्रकारे इथे 22.4 अशी किंमत येईल. QP बरोबर 22.4 म्हणजे QPची किंमत 22.4 अशी येईल. उदाहरण क्रमांक 7 आहे. आकृती 1.41 मध्ये जर AB समांतर CD समांतर FE तर X ची किंमत काढा व AE काढा. आता तुम्हाला या ठिकाणी 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत. तर इथे X ची किंमत काढून त्यानंतर AE काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण X ची किंमत काढूया. इथे म्हणूया उत्तर. आता जर ह्या 3 समांतर रेषा दिलेल्या असतील तर त्या आपण इथे घेऊया. इथे AB समांतर CD समांतर FE याला पक्ष सुद्धा म्हणू शकता तुम्ही, दिलेले ते आपल्याला. मग इथे गुणधर्म वापरूया. 3 समांतर रेषांचा अंतर छेद विभाजन गुणधर्म. तर असं जर गेला तुम्ही तर इथे सुद्धा असंच जायचं आहे. तर क्रम लक्षात ठेवा. तर AC छेद CE BD छेद DF. तर इथे काय काय दिलेलं आहे ते इथे बाजूला लिहू शकता तुम्ही. AC दिलेला आहे 12, CE हा X दिलेला आहे, BD हा 8 दिलेला आहे आणि DF हा 4 दिला आहे. तर ह्या किमती आहेत टाकूया आणि X ची किंमत मिळवूया. तर AC 12 आहे, CE X आहे, BD 8 आहे आणि DF 4 आहे. असा तिरकस गुणाकार केला तर इथे X नी 8 ला गुणलं जाईल म्हणजे X गुणिले 8 आणि 12 गुणिले 4. मग आता X ची किंमत मिळवायची जर असेल तर इथे 12 गुणिले 4 हा गुणाकार केला तरी चालेल. इथं छेदाला 8. इथे गुणाकार करूया आपण. 12 चौक 48 छेद 8, 8 1 8, 8 संग 48. तर इथे X ची किंमत आपल्याला मिळाली 6. ती आपल्याला काढायची होती. तर X ची किंमत 6 आपण काढलेली आहे. पुन्हा आपल्याला AE काढायची आहे. तर AE काढण्यासाठी A डॅश C डॅश E असा दरम्यानचा संबंध वापरावा लागेल. तर AE बरोबर AC अधिक CE. तर AE आपल्याला नाही, AC ही 12 आहे आणि CE म्हणजेच X तर ती 6 आलेली आहे. तर 12 आणि 6 18 अशा प्रकारे AE आपल्याला मिळेल. तर AE ची किंमत ही 18 येईल. उदाहरण क्रमांक 8 आहे. त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN चा दुभाजक आहे. जर LM 6 आहे, MN 10 आहे, NT 8 आहे तर LT काढा. कोन दुभाजक जर दिला असेल तर इथं म्हणूया आपण उत्तरामध्ये उत्तर. तर पहिल्यांदा त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN
चा दुभाजक आहे हे दिले, म्हणजे इथे पक्ष म्हणू शकता तुम्ही. इथे कोन दुभाजकाचं प्रमेय वापरताना हा कोन दुभागला गेला आहे. तर इथे जर तुम्ही ह्या स्टेपनी जर खाली आलात, म्हणजे LM/MN, तर इथे L पासून जर तुम्ही सुरुवात केली असेल अशी खाली यायला, तर इथे असंच जायचं आहे. तर हा क्रम लक्षात ठेवा. या पद्धतीने बाजूंचं प्रमाण घ्या. तर इथे LM/MN आणि LT/TN. आता यामध्ये कोन दुभाजक प्रमेयाने आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर इथे LM दिलेले 6, MN 10 दिली, TN 8 दिलेले आणि LT काढायची. LM 6 आहे, MN 10 आहे आणि LT काढायची, TN 8 आहे. आता LT आपण ह्याच बाजूला ठेवूया, 8 फक्त इकडं आणूया. इथे 6 गुणिले 8/10 म्हणून इथे LT. तर इथे हा गुणाकार केला तरी चालेल किंवा भाग दिला तरी चालेल. आपण गुणाकार करूया. 8 गुणिले 6 तर 8 संग 48/10. आता 10नी पूर्ण भाग जात नाही. जर 10नी भागायचं असेल तर 1 दशांश स्थळ आपल्याला डावीकडे जावं लागेल. म्हणून इथे LT बरोबर 10नी भागलं तर 4.8. जर हा भागाकार येत नसेल तर तुम्ही असा सुद्धा करू शकता. इथे 48ला 10ने भागलं तर इथं 10 चोक 40, मग इथे 8 राहतील पॉईंट आणि इथं 10 8 80. तर हा भागाकार सुद्धा तुम्ही रफमध्ये करून घेऊ शकता. तर इथे LT ही 4.8 येईल. उदाहरण क्रमांक 9 आहे. त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. जर AB x, BC x अधिक 5, AD x वजा 2, DC x अधिक 2, तर x ची किंमत काढा. तर ह्यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये कोन दुभाजक दिले आहे. तर इथं म्हणूया उत्तर. तर इथे त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे हे दिलेलं आहे. पक्ष म्हणूया आपण याला. म्हणजे ते कोन दुभाजक प्रमेयाने. तर त्रिकोणाचा कोन दुभाजकाचं विभाजन लिहिताना तुम्ही A पासून जर सुरुवात केली तर असं यायचं आहे. तर इथे AB/BC, मग A पासूनच परत खाली यायचं आहे. तर AD/DC. तर AB/BC. तर AB/BC. तर इथे A पासून सुरुवात केली तर असंच खाली या. तर AD/DC. तर आता इथे ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत ते AB आपल्याला दिलेले आहे x, त्यानंतर BC ही x अधिक 5 दिलेली आहे, त्यानंतर AD ही x वजा 2 दिली आणि DC ही x अधिक 2 दिलेली आहे. तर x ची किंमत काढण्यासाठी आता आपण ह्या किमती याच्यामध्ये ठेवूया. तर AB जागी x ठेवली, BC जागी x अधिक 5, त्यानंतर AD जागी x वजा 2 आणि DC जागी x अधिक 2. तर ह्या किमती ज्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आता याचा तिरकस गुणाकार करूया आपण. x गुणिले x अधिक 2, x वजा 2 गुणिले x अधिक 5.
तर ह्या दोन्ही कंसांचा गुणाकार इथे गुणाकार चिन्ह आहेच. आता हा गुणाकार करताना एक्सनी पहिल्यांदा गुणून घ्या कंसामध्ये प्रत्येक पदाला. तर एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग होईल आणि एक्स गुणिले 2 2x होईल. आता हा दोन कंसांचा गुणाकार करताना एक्सनी पहिल्यांदा गुणा. तर एक्सनी एक्सला गुणलं तर एक्स वर्ग झाला अधिक एक्सनी 5ला गुणलं तर 5x झाला. तर पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाने दोघांना गुणला. आता ह्या -2नी ह्याच कंसाला गुणा. तर -2 गुणिले एक्स तर -2x वजा गुणिले अधिक भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो. तर 2 गुणिले 5 5 दुनी 10. तर हा गुणाकार व्यवस्थित करा. आता इथे डाव्या बाजूला एक्स वर्ग आहे, उजव्या बाजूला एक्स वर्ग आहे. समानतेच्या गुणधर्मानुसार दोघांमधून एक्स वर्ग नाहीसा करूया. इथे राहीन 2x. 5x मधून 2x गेले 3x राहिले -10. आता हे -10 आहे ते पक्षांतर करूया अधिक 10 होतील. इथे 3x हे जास्त होते म्हणून हे इथं आणले -2x. तर इथे 3x मधून 2x गेले तर x राहील आणि हा 10 तसंच राहील. तर ह्या बाजूला x उरलेला आहे आणि ह्या बाजूचे 10. तर x ची किंमत आपली 10 येईल. उदाहरण क्रमांक 10. शेजारील आकृती 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख DE, रेख QR समांतर EF तर रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. आता ही सिद्धता जी आहे आपल्या रिकाम्या जागांमध्ये दिलेली आहे. त्रिकोण XDE ह्या त्रिकोणामध्ये ही PQ समांतर DE जर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार इथे त्रिकोण XDE मध्ये जर PQ ही समांतर DE ला असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार XP/PD बरोबर XQ/QE हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार विधान क्रमांक 1 होईल. तसंच इथे त्रिकोण XEF मध्ये ही QR समांतर दिलेले EF ला. तर इथे सुद्धा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल आपल्याला. XQ/QE आणि XR/RF. तर हे सुद्धा विधान क्रमांक 2 आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. विधान 1 आणि 2 चा जर विचार केला तर इथे XQ/QE आणि XQ/QE ही जी बाजू आहे विधान 1 आणि 2 XQ/QE आणि XQ/QE ही बाजू समान आहे म्हणून ही बाजू समान होईल. कोणती? XP/PD बरोबर XR/RF हे विधान 1 आणि 2 वरून. म्हणून जर ह्या बाजू जर आपण आकृतीमध्ये पाहिल्या XP/PD आणि XR/RF तर ह्या त्रिकोणामध्ये ही PR आणि DF ही समांतर होईल. तर इथे रेख PR समांतर रेख DF प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर या पद्धतीने ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागतील. उदाहरण क्रमांक 11 आहे. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC, कोन B व कोन C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख DE समांतर रेख BC. आता यावरून तुम्हाला आकृती काढायची आहे. तर ही आकृती अशी काढता येईल. तर इथे ABC हा त्रिकोण घेतला तर कोन B आणि कोन C यांचे दुभाजक घ्यायचे आहेत. B कोणाचा दुभाजक AC बाजूला D बिंदूमध्ये छेदतो आणि C कोणाचा दुभाजक बाजू AB ला E बिंदूमध्ये छेदतो. तर आपल्याला ही ED समांतर BC दाखवायची आहे. तर ती कशी दाखवता येईल? तर ह्या आकृती तुम्हाला काढायची आहे. या आकृतीवरून आपण म्हणूया सिद्धता. आकृतीवरून ही आकृती काढायची आहे तुम्हाला आणि मग त्या आकृतीवरून आपल्याला सिद्धता लिहायची आहे. तर आकृतीमध्ये पहिल्यांदा ह्या कोन B चा दुभाजक आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी म्हणूया त्रिकोण ABC मध्ये
हा कोन जो आहे, कोन बी चा दुभाजक किरण PD आहे. तर हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. मग कोन दुभाजकाचं प्रमेय जर वापरलं आपण तर इथे कोन दुभाजक प्रमेयानुसार ते म्हणूया त्रिकोण कोन दुभाजक प्रमेयाने. तर कोन दुभाजक प्रमेय कसं वापरायचं आहे, तर इथं बीला समाविष्ट करणाऱ्या बाजू AB छेद BC बरोबर. आता ए पासून जर तुम्ही असा आला तर तुम्हाला असंच यावं लागेल ते AD छेद DC. तर इथे 1 नंबर म्हणूया, इथे लिहिलेच आहे तरी पण इथे त्रिकोण कोन दुभाजक प्रमेयाने असं इथे लिहू शकता, इथं जर तुम्हाला लिहायचं नसेल तर. आता त्याच पद्धतीने कोन C चा किरण कोन C चा किरण C हा दुभाजक आहे. हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे. मग इथे C कोणाला समाविष्ट करणाऱ्या बाजू AC छेद BC AC छेद BC. तर इथे A पासून सुरुवात केली ती असं C ला समाविष्ट करणाऱ्या बाजू, तर A पासूनच खाली यावं लागेल. तर इथे C कोणा समोरच्या बाजू AE, तर AE छेद EB याला त्रिकोण कोन दुभाजक प्रमेयाने. इथे सुद्धा आपण त्रिकोण कोन दुभाजकाचं प्रमेय वापरलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे की AB जेवढी आहे तेवढीच AC आहे, हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. AB जेवढी आहे तेवढी AC असेल तर इथे AC काढून तुम्ही AB टाकू शकता. इथं AB छेद BC बरोबर AE छेद EB याला विधान क्रमांक 2 म्हणून. तर विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 यामध्ये ही बाजू सारखी आहे, AB छेद BC आणि AB छेद BC. BC ही बाजू जर सारखी असेल तर ही सुद्धा बाजू सारखी असेल. मग इथं AD छेद DC बरोबर AE छेद EB याला म्हणूया विधान 1 आणि 2 वरून. तर विधान 1 आणि 2च्या एक बाजू सारखी आहे म्हणून दुसऱ्या बाजू सारख्या घेतल्या. तर AD छेद DC आणि AE छेद BE असं जर प्रमाण घेतलं तर आपल्याला इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय व्यत्यासानुसार रेख DE इथं म्हणूया रेख ED समांतर रेख BC. तिथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास गुणधर्म जो आहे, जर हे प्रमाण सारखं असेल तर ह्या रेषा समांतर असतील तर हे सिद्ध होईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.